28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नागपूर विदर्भाचे पंढरपूर धापेवाड्यात उद्यापासून जय हरी विठ्ठल जुलै 30 आषाढी प्रतिपदेनिमित्त मुख्य सोहळा प्रशासनाकडून कायदा सुव्यवस्थेचा आढावा। धापेवाडा विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र धापेवाडा येथे स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट तर्फे जुलै 25 ला आषाढी एकादशी व 30 जुलैला आषाढी प्रतिपदेनिमित्त भव्य यात्रेचे आयोजन आहे। या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे व्यापक नियोजन केले आहे। अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के व सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे, सावनेर पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव व तहसीलदार विकास बिक्कड यांनी यात्रा परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सर्व सूचना दिल्या। मंदिर परिसरात सुरू विकासकामांमुळे यंदा यात्रा नियोजनात बदल करण्यात आला आहे। यात्रेदरम्यान मंदिर परिसर, दर्शन रांगा, नदीघाट, बाजारपेठ, पार्किंग तसेच संवेदनशील ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांचा आराखडा व नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे। सीसीटीव्ही यंत्रणा, ध्वनी प्रक्षेपण प्रणाली, आवश्यकतेनुसार ड्रोनद्वारे गर्दीवर नजर, हरविलेल्या व्यक्तींसाठी मदत केंद्र तसेच महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलीस पथक तैनात राहील। नदी परिसरात विशेष गस्त घालून धोकादायक ठिकाणी प्रवेश रोखण्याच्या सूचना आहेत। यावेळी देवस्थान अध्यक्ष रुद्रप्रताप असिन्य पवार, देवस्थान उपाध्यक्ष भानुप्रताप असिन्य पवार, सचिव आदित्य प्रताप असिन्य पवार, सहसचिव विलास वैद्य, कोषाध्यक्ष अरुण चिखले, विश्वस्त निखिल गडकरी, विश्वस्त प्रभाकर रानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुहास आचेवार, राजेश शेटे, मंगेश चोरे, राजा धार्मिक, शीतल सवायतुल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी इशिका धार्मिक, नागपूर ग्रामीण रिपोर्टर।